जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 23 येथील माजी नगरसेवक विलास जोशी यांच्या प्रयत्नाने संजयनगर येथील रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था निर्माण झाली होती, त्यामुळे परिसरातील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता। ही बाब येथील स्थानिक माजी नगरसेवक विलास जोशी यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन अंबरनाथ नगरपालिका प्रशासन व शासन स्तरावर पाठपुरावा करून सदरचा रस्ता हा मंजूर करून आणला, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे सदरचं काम रखडलं होतं। त्या बाबी पूर्ण झालेल्या असून शुक्रवारी या कामाचा शुभारंभ काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय। माजी नगरसेवक विलास जोशी यांनी या रस्त्याच्या कामाकरिता वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना अखेर यश मिळालंय। या कामाला खरं म्हणजे अगोदर उशीर झालेला आहे। याच्या अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता, काही लोएस्ट मधून बिड देऊन, आणि त्यांनी तो कामच केला नाही। त्याच्यामुळे लेट झाला। मग पुन्हा माजी नगरसेवक विलास जोशी यांनी प्रयत्न करून पुन्हा टेंडर काढायला लावले आणि आता त्याचा मोक्ष झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन होतंय, याचा मला आनंद आहे। तर 23 नंबर वार्डाचे माजी नगरसेवक विलास जोशी यांनी या भागात छोटी मोठी बरीचशी कामं केली आणि अजून पण करायची आहेत, पण आपल्या सर्वांचा साथ असल्यामुळे ते काम करायला त्याला काही अडचणीचा वाटत नाही आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन आपण सर्वांनी सहकार्य केला तर लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि आपली जी गैरसोय आहे ती दूर केली जाईल अशी मला खात्री आहे। आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावे विलास जोशीला आणि आपली सगळी कामं करून घ्यावी। तुम्ही सगळे जमले, सर्व या भागातील प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित महिला या ठिकाणी उपस्थित झाले, सगळ्यांना मी धन्यवाद देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूप आनंद होतोय। आपल्या संजयनगर मध्ये जोशी साहेबांमुळे आपला रोडचं टेंडर पास झालंय आणि लवकरात लवकर काम सुरू होईल हेच प्रयत्न करतो। काम अडकलेली होती ते लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे, ते आपण सगळेजण मदत करू, लवकरात लवकर जसं संपल करून घेऊ आपण। शुभेच्छा देतो, धन्यवाद। ये बताएंगे कि इतना दिन से ये रोड का काम बंद था, लेकिन अभी हमारे संजय नगर में रोड का काम चल, क्योंकि हमने बहुत तकलीफ निकाले एक अच्छी रोड से, इसीलिए अभी रोड बन रहा है। उनका बहुत बहुत शुक्रिया कि हमारे बच्चे लोग को और हमारे घर आने जाने वाले रिक्शा सबको अच्छा हो जाए, रोड जल्दी से जल्द बनाए। भाई देखो, काम तो बहुत लेट हो गया, ये बात बिल्कुल सही है। हम लोग चल चल के मतलब गिर रहे थे, एक आध जन का हाथ भी फ्रैक्चर हो गया है, लेकिन देर हुआ दुरुस्त हो रहा है। अभी जोशी साहब के उससे हो रहा है, टेंडर पास हो गया बोलते, कल से काम शुरू कर रहे, बहुत अच्छी बात है, हम खुशी है। लेकिन इतना है इन लोग से कहना मेरा कि भाई रोड को जरा, टाटा का टावर है ऊपर नीचे ऊपर नहीं होने देना, रोड को इसी लेवल में रोड रखना, ऐसा मेरा विनंती है। इतना आप ध्यान रखना बस। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।